मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। किनारी भागात प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे समुद्रात वादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे। याबाबत समुद्र किनारी भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या वादळी स्थिती आहे आणि सध्या अरबी समुद्रात एक वादळ घोंगावताना दिसत आहे। आणि आता तुम्ही जर बघितलं तर सध्या जे समुद्राचं पाणी आहे ते अशा पांढऱ्या शुभ्र स्वरूपात दिसत आहे। आणि हे जे पांढऱ्या शुभ्र स्वरूपाचं ज्यावेळी पाणी दिसतं त्यावेळी वादळाचे संकेत हे मानले जातात। आणि त्यामुळे बघितलं तर संपूर्ण ज्या कोकण किनारपट्टीला हा सावधगिरीचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे सध्या 3 नंबरचा बावटा हा बंदर विभागाकडून लावण्यात आलेला आहे आणि मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हा सध्या दिलेला दिसतोय। सध्या बघितलं तर मच्छीमारांनी आपल्या ज्या होड्या आहेत त्या किनारी आणून ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सध्या जे वादळी स्थिती ही सध्या पाहायला मिळते। अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे, त्यामुळे सावधगिरीचा इशारा हा दिलेला आहे। एकंदर पाहिलं तर सध्या मात्र समुद्र आहे तो खवळलेल्या स्थितीत पाहायला मिळतोय, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।